नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर आनंद शिंदे, लक्ष्मीबाई भाऊराव पाटील महिला महाविद्यालय सोलापूर. विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये मी आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत करतो. विद्यार्थ्यांनो, आज आपण ब्राह्मण काळातील अध्यापनाच्या पद्धती आणि शिक्षकाची भूमिका नेमकी कशा प्रकारची होती याविषयीची माहिती घेणार आहोत. आत्तापर्यंत आपण ब्राह्मण काळ म्हणजेच उत्तर वैदिक काळ, या उत्तर वैदिक काळातील किंवा ब्राह्मण काळामधील सर्वसाधारण परिस्थिती कशा प्रकारची होती, ऐतिहासिक पार्श्वभूमी कशा प्रकारची होती, त्या काळामध्ये राजकीय परिस्थिती कशी होती, शासन व्यवस्था कशा प्रकारची होती, सामाजिक आर्थिक धार्मिक परिस्थिती कशा प्रकारची होती याविषयीची सविस्तर माहिती घेतलेली आहे. त्याचबरोबर ब्राह्मण काळामध्ये शिक्षणाची ध्येय नेमकी कोणत्या प्रकारची होती आणि त्याचबरोबर शिक्षणाचा अभ्यासक्रम कशा प्रकारचा होता या सर्वांविषयीची माहिती आपण गेल्या 3 व्हिडिओमधून घेतलेली आहे. त्यानंतर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण ब्राह्मण काळामधील अध्यापनाच्या पद्धती नेमक्या कोणत्या होत्या, त्या अध्यापनाच्या पद्धतींचा आज आपण अभ्यास करणार आहोत. तर उत्तर वैदिक काळ किंवा ब्राह्मण काळ, या उत्तर वैदिक काळातील किंवा ब्राह्मण काळातील नेमक्या अध्यापनाच्या पद्धती कोणत्या प्रकारच्या होत्या, तर त्या अध्यापन पद्धतींचा आपण आज या ठिकाणी अभ्यास करणार आहोत. तर त्या अध्यापनाच्या पद्धती कोणकोणत्या आहेत बघा. तर त्या काळामध्ये शिक्षणाच्या किंवा अध्यापनाच्या ज्या पद्धती आहेत, त्या अध्यापनाच्या पद्धती नेमक्या त्या अध्यापनाच्या पद्धती कोणत्या आहेत, या अध्यापनाच्या पद्धती आज आपण बघणार आहोत. त्याच्यातली पहिली पद्धत आहे ती म्हणजे मौखिक पद्धत, म्हणजे मौखिक पद्धत किंवा त्यालाच आपण तोंडी पद्धत असं देखील म्हणतो. पूर्ववैदिक काळामध्ये ज्या प्रकारे शिक्षण देत असताना अध्यापक किंवा आचार्य गुरु हे तोंडी पद्धतीच्या माध्यमातून किंवा मौखिक पद्धतीच्या माध्यमातून मंत्रोच्चार, श्लोक, सूक्त शिकवण्याचा प्रयत्न करत असत. तशाच पद्धतीनं उत्तर वैदिक काळामध्ये देखील आचार्यांच्या माध्यमातून किंवा गुरूंकडून मंत्रोच्चार ही तोंडी पद्धतीनं शिकवण्याची पद्धती ब्राह्मण काळामध्ये सुद्धा प्रचलित होती. म्हणजे जे 4 वेद असतील किंवा उपनिषद असतील, वेगवेगळ्या प्रकारचं ज्ञान असेल, हे सर्व प्रकारचं ज्ञान एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे संक्रमित करण्यासाठी ही सर्वात महत्त्वाची पद्धती त्या काळामध्ये होती. का तर कारण त्या काळामध्ये लेखनकला अजिबात विकसित झालेली नव्हती किंवा पुस्तकांचं लेखन अजून झालेलं नव्हतं आणि त्यामुळंच तोंडी पद्धतीनं किंवा मौखिक पद्धतीनंच हे ज्ञान जे आहे, हे ज्ञान त्या काळामध्ये शिष्यांना देण्याचं काम गुरुकडून केलं जात होतं. आणि हे मंत्रोच्चार जे आहेत किंवा श्लोक जे असतील ते अचूकपणे म्हणण्यासाठी त्या काळामध्ये गुरूंचा नेमका कटाक्ष असायचा. म्हणजे हे श्लोक किंवा मंत्रोच्चार जे आहेत ते अचूक झाले पाहिजेत, त्याच्यावर फार मोठं लक्ष असायचं. एक मंत्र पाठ झाल्याशिवाय दुसरा मंत्र त्या शिष्यांना शिकवला जात नव्हता. म्हणजे गुरु मंत्र असेल किंवा श्लोक असतील ते स्वतः अगोदर म्हणायचे आणि त्याच्या पाठीमागं त्या शिष्यांना ते श्लोक किंवा मंत्र म्हणण्यास लावायचे आणि एक एक श्लोक पाठ झाल्यानंतरच दुसऱ्या श्लोकाकडं किंवा दुसऱ्या मंत्राकडं, दुसऱ्या पाठाकडं त्या शिष्यांना घेऊन जाण्याचं काम केलं जात होतं. मंत्र किंवा श्लोक शिकवत असताना त्या मंत्राचा अर्थ त्या शिष्यांना सांगितला जात असत. म्हणजे नुसते केवळ संस्कृतमधून श्लोक पाठांतर करणं एवढंच ध्येय नव्हतं, तर त्याचबरोबर त्या श्लोकांचा किंवा मंत्रांचा अर्थ देखील त्या शिष्यांना सांगितला जात होता की जेणेकरून त्या मंत्रांचे अर्थ जाणून घेऊन मग पाठांतर करणं हे शिष्यांसाठी सोपं जात होतं किंवा सुलभ जात होतं. त्यामुळं वेदांचं ज्ञान असेल किंवा उपनिषदांमधलं ज्ञान असेल किंवा इतर वैदिक वाङ्मय असेल, या सर्व प्रकारच्या वैदिक वाङ्मयाचं ज्ञान जे आहे हे ज्ञान गुरुकडून शिष्याकडं हे मौखिक पद्धतीनंच त्या काळामध्ये जात होतं. म्हणजे मौखिक पद्धतच त्या काळामध्ये अतिशय प्रचलित असलेले आपल्याला दिसून येईल किंवा तोंडी पद्धतीच्या माध्यमातूनच हे ज्ञान विद्यार्थ्यांना दिलं जात होतं. त्यानंतर दुसरी पद्धत आहे ती म्हणजे विषयांची रचना श्लोकामध्ये करणं. म्हणजे विषयांची रचना जी आहे ती कशामध्ये केली जात होती, तर श्लोकांमध्ये केली जात होती. म्हणजे श्लोकांच्या माध्यमातून ही रचना केली जायची. म्हणजे अवघड विषय असतील, ते अवघड विषय साधारणपणे श्लोकांमध्ये जर रचनाबद्ध केले तर ते म्हणण्यासाठी त्या शिष्यांना सोपे जायचे, तालासुरामध्ये ते म्हटले जायचे आणि त्यामुळं अवघड विषयसुद्धा त्या शिष्यांना साधा सोपा वाटायचा. म्हणजे त्या काळामध्ये वैदिक वाङ्मयाशिवाय अनेक प्रकारचे जे विषय होते ते विषय देखील शिष्यांना शिकवले जात होते. उदाहरणार्थ व्याकरण आहे, न्याय आहे, शास्त्र, स्मृती, ज्योतिष
किंवा आयुर्वेदसारखा विषय आहे, असे अनेक प्रकारचे विषय जे आहेत ते अनेक प्रकारचे विषय या काळामध्ये विद्यार्थ्यांना शिकवले जात होते. मात्र हे विषय शिकवत असताना हे विषय सरळ सांगण्यापेक्षा ते विषय जे आहेत ते श्लोकांमध्ये त्यांची रचना केली जायची आणि श्लोकांमध्ये रचना केल्यामुळं ते विषय विद्यार्थ्यांना शिकवणं सोपं जायचं किंवा विद्यार्थ्यांना देखील तोंडी पद्धतीनं ते ग्रहण करत असताना पाठांतर करणं त्यांना सोपं जायचं आणि अवघड किंवा नावडीचे विषयसुद्धा श्लोकबद्ध केल्यामुळं त्या विषयांचं पाठांतर करणं विद्यार्थ्याला सोपं जायचं आणि हे श्लोक शिकवल्यानंतर ध्यानधारणा, चिंतन, मनन यासारख्या गोष्टींच्या माध्यमातून तो शिष्य हे श्लोक पाठांतर करायचा किंवा आठवणीमध्ये ठेवण्याचा प्रयत्न करायचा. म्हणजे अनेक विषय जे आहेत त्या अनेक विषयांचे ज्ञान जे आहे त्या ज्ञानाची रचना कुठं केली होती तर श्लोकांमध्ये केली होती आणि ती श्लोकांमध्ये केल्यामुळं किंवा श्लोकबद्ध केल्यामुळं त्या विद्यार्थ्यांना हे श्लोक पाठांतर करणं अतिशय सोयीचं होतं. त्यानंतर तिसरी पद्धत आहे ती म्हणजे वादविवाद आणि चर्चा. म्हणजे वादविवाद आणि चर्चा ह्या दोन पद्धती याच्यामध्ये आहेत की या मौखिक तोंडी पद्धतीशिवाय आणखीन ज्या दोन महत्त्वाच्या पद्धती ब्राह्मण काळामध्ये वापरल्या जात होत्या ते म्हणजे वादविवाद आणि चर्चा. कारण वादविवाद आणि चर्चेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना अनेक जे गहन विषय असतील ते अनेक गहन विषय त्या वादविवादाच्या माध्यमातून किंवा चर्चेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिकवले जात होते की जेणेकरून ते विषय विद्यार्थ्यांना साध्या सोप्या पद्धतीनं समजू शकतील. म्हणजे चर्चा पद्धती जी आहे किंवा वादविवाद पद्धती जी आहे ही वादविवाद किंवा चर्चा पद्धती देखील ब्राह्मण किंवा उत्तर वैदिक काळामध्ये प्रचलित असलेली आपल्याला दिसून येईल. धर्मशास्त्रामधील एखादा घटक जो आहे तो एखादा घटक चर्चा किंवा वादविवाद पद्धतीच्या माध्यमातून सोडवला जायचा. म्हणजे अतिशय गहन किंवा गुंतागुंतीचं ज्ञान असेल, अवघड अशा प्रकारचं ज्ञान असेल, धर्मशास्त्रामधले अनेक प्रकारचे घटक असतील तर ते घटक शिकवण्यासाठी चर्चा घडायची, वादविवाद घडायचे. म्हणजे एखाद्या गोष्टीविषयी चांगलं मत काय आहे, वाईट मत काय आहे किंवा दोन्ही बाजू साधक बाधक चर्चा ज्याला आपण म्हणतो ती साधक बाधक चर्चा नेमकी कशा प्रकारची आहे. म्हणजे विद्यार्थ्यांना स्वतःचं मत प्रकट करण्याची संधी या चर्चा आणि वादविवादाच्या माध्यमातून करून दिली जात होती. आणि त्याचबरोबर विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास देखील निर्माण व्हायचा. कारण जे ज्ञान आपण ग्रहण केलेलं आहे ते ज्ञान आपल्याला मांडता येतं किंवा ते आपण मांडू शकतो याविषयी सुद्धा ते आत्मविश्वासू बनत असत. म्हणजे अनेक विषयांवरील गोष्टींचा अभ्यास करण्यासाठी त्या काळामध्ये चर्चा आणि वादविवाद या दोन पद्धती देखील ब्राह्मण काळामध्ये वापरल्या जात होत्या. त्यानंतर पुढची पद्धती आहे ती म्हणजे व्यक्तिगत अभ्यास पद्धती किंवा व्यक्तिगत मार्गदर्शन अशा प्रकारची ही पद्धती होती. म्हणजे ब्राह्मण काळामध्ये शिक्षणाच्या प्रणालीमध्ये व्यक्तिगत अभ्यास करणं किंवा व्यक्तिगत लक्ष देणं ही देखील व्यक्तिगत मार्गदर्शनाची एक महत्त्वाची पद्धत होती. आपण जसं अनेक वेळा म्हटलं की गुरुकुलामध्ये शिक्षण घेत असताना त्या ठिकाणी केवळ 15 ते 20 शिष्य एका गुरुकुलामध्ये असायचे. म्हणजे 15 ते 20 शिष्य असल्यामुळं आपोआपच प्रत्येक विद्यार्थ्याकडं त्या गुरुचं लक्ष असायचं आणि व्यक्तिगत मार्गदर्शनाच्या माध्यमातून तो प्रत्येक विद्यार्थी कशा पद्धतीनं विकसित होईल किंवा त्याचा परमोच्च विकास कशा पद्धतीनं साधला जाईल यासाठी गुरु नेहमी प्रयत्न करायचे. कारण विद्यार्थी संख्या मर्यादित असल्यामुळं प्रत्येक विद्यार्थ्याच्या गुणांचा किंवा अवगुणांचा त्या गुरुला समज असायचा आणि त्यामुळं त्या पद्धतीनं त्या विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याचं काम त्या काळामध्ये केलं जायचं. त्याचबरोबर आपण हे देखील बघितलं की वर्णानुसार वेगवेगळ्या पद्धतीनं वेगवेगळ्या शिष्यांना शिकवलं जायचं. म्हणजे ब्राह्मण शिष्य असेल तर त्यांना धार्मिक शिक्षण देण्याचं काम केलं जायचं, पौराहित्य कर्म कसं करायचं त्याचं शिक्षण दिलं जायचं, क्षत्रिय शिष्य असेल तर त्याला युद्धकला राजनीतीचं शिक्षण दिलं जायचं, वैश्य जातीचा किंवा वर्णाचा शिष्य असेल तर त्याला शेती, व्यापार, उद्योगधंदे या प्रकारचं शिक्षण दिलं जायचं. म्हणजेच काय, प्रत्येक विद्यार्थ्याचा व्यक्तिगत विचार करून किंवा त्याच्या प्रत्येकाचा व्यक्तिगत विचार करून त्या व्यक्तीला किंवा त्या विद्यार्थ्याला शिष्याला व्यक्तिगत मार्गदर्शन करण्याचं काम केलं जायचं. त्याचबरोबर शिष्यांना गुरु दररोज प्रश्न विचारले जात असत. म्हणजे शिष्यांना प्रश्न विचारण्याचं काम पण केले जायचे. व्यक्तिगत वैयक्तिक स्वरूपात हे प्रश्न विचारले जायचे की जेणेकरून
प्रत्येक विद्यार्थ्याला आपण शिकवलेलं ज्ञान जे आहे ते ग्रहण झालंय किंवा नाही, त्याला आकलन झालंय का नाही, हे देखील त्या माध्यमातून शिकवलं जात होतं किंवा पडताळलं जात होतं. त्याचबरोबर व्यक्तिगत पातळीवर संवाद व्हायचे, म्हणजे शिष्य आणि गुरु या दोघांमध्ये व्यक्तिगत पातळीवर संवाद देखील होत होते. आणि त्याचबरोबर शिष्य देखील आपल्या ज्या काही शंका असतील त्या शंका गुरूंना विचारायचे. म्हणजे व्यक्तिगत पातळीवर शिष्य देखील त्यांना एखादा भाग समजला नसेल तर त्या शंका गुरूंना विचारायचे, की ज्याच्या माध्यमातून त्या विद्यार्थ्याच्या शंकांचं निरसनसुद्धा गुरुकडून केलं जायचं. म्हणजेच व्यक्तिगत मार्गदर्शन किंवा व्यक्तिगत प्रणाली, व्यक्तिगत अभ्यास त्या विद्यार्थ्यांचा घडवून आणणं आणि प्रत्येक विद्यार्थ्याचा परमोच्च विकास साधणं हे त्या काळामधल्या शिक्षणाचं महत्त्वाचं ध्येय होतं. आणि हे ध्येय साध्य करण्यासाठी व्यक्तिगत मार्गदर्शन करणं ही त्या काळातली एक अध्यापनाची पद्धती देखील असलेली आपल्याला दिसून येते. आणि त्यानंतर शेवटची पद्धती आहे ती म्हणजे सभा आणि संमेलने. म्हणजे अनेक वेळा ज्या चर्चा आणि वादविवाद घेतले जायचे, हे चर्चा आणि वादविवाद घेण्यासाठी अनेक वेळा सभा आणि संमेलनं बोलवली जायची. म्हणजे ही सभा आणि संमेलनाचं आयोजन केलं जायचं. आणि या सभा आणि संमेलन आयोजन करण्याचा महत्त्वाचा हेतू काय असायचा, तर त्या काळामध्ये त्या एकाच गुरुकुलामधल्या गुरुचा वापर न करता वेगवेगळी जी गुरुकुलं असतील त्या वेगवेगळ्या गुरुकुलांमधल्या विद्वान गुरूंना या सभा आणि संमेलनाच्या माध्यमातून बोलवलं जायचं. आणि या सभा संमेलनामध्ये अनेक विद्वान मंडळी किंवा अनेक विद्वान आचार्य गुरु त्या ठिकाणी यायचे आणि अनेक गहन प्रश्नांवर तात्विक चर्चा जी आहे ती तात्विक चर्चा या सभा आणि संमेलनाच्या माध्यमातून घडवून आणली जायची. म्हणजे अनेक अवघड गुंतागुंतीचे विषय जे असायचे की ज्या विषयांवर केवळ एकाचं मत त्या ठिकाणी ग्राह्य न राहता अनेक विद्वान मंडळींना तिथं गोळा केलं जायचं. आणि हे त्या अनेक विद्वानांना बोलवण्यासाठी ही सभा आणि संमेलनं त्या ठिकाणी आयोजित केली जायची. आणि धर्मशास्त्रामधील अनेक जे गहन विषय असतील त्या गहन विषयांचा अभ्यास जो आहे तो गहन विषयांचा अभ्यास किंवा चर्चा आणि वादविवाद या सभा संमेलनाच्या माध्यमातून त्या ठिकाणी पार पाडली जायची. ही सभा संमेलनामध्ये जे विषय महत्त्वाचे विषय चर्चले जायचे हे विषय स्पष्ट करत असताना त्या काळामध्ये अनेक प्रकारचे उदाहरणे, अनेक प्रकारचे दाखले त्या विद्वान मंडळींकडून दिली जायची. आणि त्या माध्यमातून नेमकं सत्य काय आहे किंवा गाढ तत्त्वज्ञान काय आहे ते गाढ तत्त्वज्ञान आणि सत्य जगाच्या समोर मांडण्याचं काम त्या वेगवेगळ्या विद्वान लोकांकडून केलं जायचं. म्हणजे अतिशय गहन विषय किंवा धर्मशास्त्रामधले विषय जे आहेत त्या विषयांवर अनेक लोकांच्या माध्यमातून अनेक विद्वानांच्या माध्यमातून चर्चा करण्यासाठी हे सभा आणि संमेलनांचं आयोजन केलं जायचं. आणि या सभा संमेलनाच्या माध्यमातून काय करायचं की त्या काळामध्ये चर्चा आणि वादविवाद घडवून आणली जायची आणि ज्ञानाचं संक्रमण शिष्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम जे आहे ते काम अनेक विद्वान किंवा गुरूंकडून केलं जायचं. म्हणजे अशा पद्धतीनं उत्तर वैदिक काळ असेल किंवा ब्राह्मण काळ असेल, या ब्राह्मण काळामध्ये मौखिक पद्धती किंवा तोंडी पद्धती ही एक महत्त्वाची पद्धती होती. त्यानंतर विषयांची रचना श्लोकामध्ये केली जायची. अनेक अवघड विषय असतील ते श्लोकबद्ध केल्यामुळं पाठांतर करणं सोयीस्कर व्हायचं. वादविवाद आणि चर्चा घडवून आणली जायची. अनेक विषयांच्या संदर्भात चर्चा व्हायची, वादविवाद व्हायचे. व्यक्तिगत मार्गदर्शन केलं जायचं. प्रत्येक विद्यार्थ्याचा विचार करून प्रत्येकाला व्यक्तिगत मार्गदर्शन केलं जायचं. आणि सभा संमेलनाच्या माध्यमातून अनेक विद्वानांना एकत्रित करून अनेक गहन विषयांवर चर्चा घडवून आणण्याचं काम त्या सभा संमेलनाच्या माध्यमातून केलं जायचं. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे उत्तर वैदिक किंवा ब्राह्मण काळामधील विद्यार्थी शिस्त. म्हणजे त्या काळामध्ये नेमकी विद्यार्थी शिस्त कशा प्रकारची होती, तर ही विद्यार्थी शिस्त आता आपल्याला बघायची आहे. की जसं आपण पूर्ववैदिक काळामध्ये देखील बघितलं होतं की विद्यार्थी शिस्त जी आहे ही विद्यार्थी शिस्त सर्व विद्यार्थी हे समान वागणूक दिली जायची, सारख्याच पद्धतीची वागणूक असायची. तशाच पद्धतीनं ब्राह्मण काळामध्ये देखील सर्वांना सारख्याच पद्धतीची वागणूक असलेली आपल्याला दिसून येईल. म्हणजे कुठलाही विद्यार्थी, मग तो राजाचा मुलगा असेल किंवा वैश्याचा मुलगा असेल किंवा ब्राह्मणाचा मुलगा असेल, कुठलाही व्यक्ती असेल तर ते सर्व व्यक्ती सारख्याच पद्धतीनं त्यांना वागणूक दिली जायची. म्हणजे राजाचा मुलगा आहे म्हणून त्याला वेगळी वागणूक, ब्राह्मणाचा आहे किंवा वैश्याचा आहे म्हणून त्याला वेगळी वागणूक, अशा प्रकारचा कुठलाही पक्षपात उत्तर वैदिक किंवा पूर्व वैदिक दोन्ही काळामध्ये केला जात नव्हता. सगळ्या विद्यार्थ्यांना समान वागणूक असायची, समान शिस्त लावली जायची आणि स्वयंशिस्तीच्या माध्यमातूनच त्या विद्यार्थ्यांना शिकवण्याचं काम, धडे देण्याचं काम त्या काळामधले गुरु करत असायचे. गरीब आणि श्रीमंत हा भेद कुठंही नव्हता. म्हणजे
गरीब आणि श्रीमंत हा भेद जो आहे, हा भेद त्या काळामध्ये कुठेही केला जात नव्हता. सर्व शिष्य हे एकाच पातळीवर गणले जायचे. जसं आपण मालिका, अनेक प्रकारच्या मालिका बघितल्या असतील तुम्ही. रामायण सारखी मालिका बघितली असेल, महाभारतासारखी मालिका बघितली असेल, किंवा श्रीकृष्ण सारखी मालिका पाहिलेली असेल. या सर्व धार्मिक मालिका तुम्ही बघितल्या असतील की ज्या मालिकांमध्ये हे सर्वांचं शिक्षण त्या गुरुकुलामध्ये होत असताना आपण बघितलं की श्रीकृष्ण असेल किंवा राम आणि लक्ष्मण असतील किंवा भरत असेल, हे ह्या तिघांचं शिक्षण असेल किंवा 5 पांडवांचं शिक्षण असेल, हे शिक्षण ज्या गुरुकुलामध्ये ते घेत होते त्याच गुरुकुलामध्ये इतर शिष्य देखील असायचे. म्हणजे काही ब्राह्मण विद्यार्थीसुद्धा असायचे किंवा काही वैश्य विद्यार्थीसुद्धा असायचे. परंतु त्यांच्यापेक्षा वेगळी वागणूक, हे राजाची मुलं आहेत म्हणून त्यांच्यापेक्षा वेगळी वागणूक या मुलांना देत नव्हते. सर्वांना सारख्याच पद्धतीची वागणूक दिली जायची आणि आश्रमामध्ये राहून सर्वांना अनेक प्रकारची कामं करावी लागायची. म्हणजे छोटी मोठी कामं जी आहेत ही कामं त्या प्रत्येक विद्यार्थ्याला करावी लागायची. कोणताच विद्यार्थी त्यामधून सुटत नव्हता. सर्वांना ही छोटी मोठी कामं जी आहेत ही करावी लागायची. उदाहरणार्थ जसं आपण पूर्ववैदिक काळामध्ये पण बघितलं की गायींना शेतावर चरायला नेणे, मादुकरी मागणे, लाकडे गोळा करणे, अन्नधान्य जमा करणं, गुरुची सेवा करणं किंवा सकाळी लवकर उठून प्रार्थना करणं, ह्या सर्व प्रकारची जी कामं आहेत ही सगळी कामं त्या प्रत्येक शिष्याला करावी लागायची. म्हणजे कोणताही शिष्य तिथं श्रीमंत किंवा गरीब असा नव्हता. सर्वांना सारख्याच प्रकारची शिस्त जी आहे ती शिस्त उत्तर वैदिक काळामध्ये देखील लावली जात होती. आणि जसं आपण पूर्व वैदिक काळामध्ये बघितलं तशाच पद्धतीनं या उत्तर वैदिक काळामध्ये देखील स्वयंशिस्त जी आहे ही स्वयंशिस्तीवरच जास्त भर असलेला आपल्याला दिसून येईल. म्हणजे स्वयंशिस्त जी आहे या स्वयंशिस्तीच्याच माध्यमातून विद्यार्थ्याला शिकवण्याचं काम केलं जायचं. म्हणजे स्वयंशिस्तीवरच फार भर असायचा. शक्यतो शिस्त मोडण्याचं काम कोणताही विद्यार्थी करत नव्हता, कारण स्वयंशिस्तीनंच तो जगत असायचा किंवा शिष्य गुरुकुलामध्ये राहून स्वयंशिस्तीनंच वागण्याचा प्रयत्न करायचा. त्यामुळं शिस्त राखण्यासाठी शक्यतो शारीरिक शिक्षेचा अवलंब करण्याची गरज त्या गुरुला कधीही पडत नव्हती, कारण सगळं काम हे शिष्य स्वयंशिस्तीच्याच माध्यमातून करत होते. त्यामुळं ज्या प्रकारे पूर्व वैदिक काळामध्ये शिष्यांची शिस्त होती, त्यांना अनेक प्रकारची आचारसंहिता घालून दिलेले होते, स्वयंशिस्तीचे धडे गुरूंनी त्या काळामध्ये घालून दिले होते, तशाच पद्धतीनं उत्तर वैदिक काळामध्ये देखील किंवा ब्राह्मण काळामध्ये देखील विद्यार्थ्यांना अनेक पद्धतीनं शिस्तीचे धडे त्यांना दिले जात होते किंवा आचारसंहिता ठरवून दिली जात होती. त्या आचारसंहितेनुसारच सर्व प्रकारची कामं त्या गुरुकुलामध्ये पार पाडली जात होती आणि स्वयंशिस्तीवर फार भर होता. अशा पद्धतीनं विद्यार्थी शिस्त जी आहे ती विद्यार्थी शिस्त त्या काळामध्ये असलेली आपल्याला दिसून येईल. आणि त्यानंतर मग शेवटचा भाग आहे यामधला, तो म्हणजे ब्राह्मण काळ आणि किंवा उत्तर वैदिक काळ जो आहे. या उत्तर वैदिक किंवा ब्राह्मण काळामधील शिक्षकाची नेमकी काय भूमिका आहे, म्हणजे शिक्षकाची भूमिका कशा प्रकारची आहे, ही शिक्षकाची भूमिका आता आपल्याला बघायची. तर शिक्षकाची भूमिका बघत असताना आपण पूर्ववैदिक काळामधली शिक्षकाची पण भूमिका बघितलेली आहे की ज्याच्यामध्ये आपण बघितलं की शिष्यांवर पुत्रवत प्रेम करणे हे सर्वात महत्त्वाची भूमिका किंवा कार्य त्या शिक्षकाला पार पाडावं लागायचं. का तर अनेक जे शिष्य किंवा जे काही 15-20 शिष्य त्या गुरुकुलामध्ये शिक्षण घेण्यासाठी यायचे ते सर्वच्या सर्व शिष्य आपल्या घरापासून दूर राहून हे शिक्षण घेत होते. म्हणजे आपलं घरदार सोडून, आईवडिलांपासून दूर राहून त्या आश्रमामध्ये किंवा गुरुकुलामध्ये येऊन जेव्हा शिष्य शिक्षण घेत असायचे तेव्हा त्या शिष्याला कुठल्याही प्रकारे आपल्या घरची आठवण येणार नाही किंवा आईवडिलांची आठवण येणार नाही, अशा प्रकारचं वातावरण त्या गुरुकुलामध्ये असायचं. म्हणजे कौटुंबिक वातावरण त्या गुरुकुलामध्ये असायचं की ज्याच्या माध्यमातून ते शिष्य आणि गुरु हे दोघंही एकमेकांवर पिता पुत्राप्रमाणे प्रेम करायचे. म्हणजे पिता पुत्रासारखं कौटुंबिक नातं जे आहे ते कौटुंबिक नातं त्या गुरुकुलामध्ये असायचं. आणि शिष्याचे व्यक्तिमत्व जे आहे हे व्यक्तिमत्व अष्टपैलू बनवण्याचं काम जे आहे ते अष्टपैलू बनवण्याचं काम गुरु त्या ठिकाणी करायचा. म्हणजे गुरुकुलामध्ये राहून 12 वर्ष शिक्षण घेत असताना त्या शिष्यांवर पुत्रवत प्रेम करणे, पिता पुत्राप्रमाणे नातं ठेवणं ही सगळ्यात महत्त्वाची भूमिका त्या काळातल्या गुरुला पार पाडावी लागायची. त्यानंतर दुसरं आहे तो म्हणजे शिष्यांचा परमोच्च विकास करणे. शिष्यांचा
परमोच्च विकास करणे, म्हणजे शिष्यांचा परमोच्च विकास करणे हे दुसरं कार्य किंवा दुसरी भूमिका त्या गुरुला पार पाडावी लागायची. म्हणजे जसं आपण म्हटलं की गुरुकुलामध्ये तो शिष्य साधारणपणे 12 वर्ष राहायचा आणि हे 12 वर्ष राहत असताना गुरु शिष्य संबंध जे आहेत हे गुरु शिष्य संबंध अतिशय घनिष्ठ स्वरूपाचे संबंध निर्माण व्हायचे, प्रेमाचे सलोख्याचे संबंध निर्माण व्हायचे आणि या संबंधांच्या माध्यमातून किंवा 24 तास ते शिष्य आणि गुरु एकत्र राहत असल्यामुळं त्यांच्यातले हे संबंध अतिशय जवळचे असायचे की ज्याच्या माध्यमातून शिष्यांवर संस्कार करण्याचं काम त्या काळातले गुरु करायचे आणि शिष्याचा परमोच्च विकास साधला पाहिजे याकडं प्रत्येक गुरुचं लक्ष असायचं. म्हणजे माझा शिष्य माझ्यापेक्षा उच्च दर्जाचा कसा बनेल किंवा माझ्यापेक्षा मोठा कसा बनेल यासाठी प्रयत्न करण्याचं काम प्रत्येक गुरु करायचे. म्हणजेच त्या काळामध्ये शिष्यांचा परमोच्च विकास साधणं किंवा करणं ही शिक्षकाची दुसरी भूमिका असलेली आपल्याला दिसून येईल. त्यानंतर तिसरं जे महत्त्वाचं कार्य आहे ते म्हणजे निशुल्क विद्यादान करणं. म्हणजे निशुल्क विद्यादान करणं हे एक महत्त्वाचं कार्य त्या काळामधले गुरु करत असलेले आपल्याला दिसून येईल की निशुल्क विद्यादान करणं हे काम त्या काळामधले साधारण गुरु करायचे की विद्यार्थ्यांना ज्ञान देत असताना ते निशुल्क पद्धतीनं कसं दिलं जाईल किंवा कुठलाही मोबदला न घेता ते ज्ञान त्या विद्यार्थ्याला कसं दिलं जाईल याच्याकडं कटाक्ष असायचा. म्हणजे त्या काळातले गुरु इतके निस्वार्थी होते किंवा कुठल्याही प्रकारचा स्वार्थ मनामध्ये न ठेवता अतिशय आपल्याकडं जे ज्ञान असेल ते सर्वच्या सर्व ज्ञान त्या शिष्याला मोफत देण्याचं काम त्या काळातल्या गुरूंनी केलेलं आहे. त्यामुळं निशुल्क विद्यादान करणं ही एक अतिशय महत्त्वाची भूमिका त्या काळातल्या शिक्षकांनी किंवा गुरूंनी केलेली आपल्याला दिसून येईल. आणि त्यानंतर शेवटची भूमिका आहे ती म्हणजे मार्गदर्शकाची आणि समुपदेशकाची. म्हणजे मार्गदर्शन करणे आणि समुपदेशन करणे ही एक महत्त्वाची भूमिका त्या काळातल्या गुरूंनी पार पाडलेली आहे. म्हणजे जेव्हा जेव्हा त्या शिष्यांना संकट येतील किंवा गुरुकुलामध्ये शिक्षण घेत असताना त्या शिष्याला ज्या ज्या गोष्टीची गरज लागेल फक्त गुरुकुलातच नव्हे तर गुरुकुलातलं शिक्षण संपल्यानंतर जेव्हा तो शिष्य घरी जाईल किंवा समाजामध्ये जाईल तेव्हा समाजामध्ये कसं जगायचं, घरामध्ये राहत असताना कोणत्या प्रकारच्या जबाबदाऱ्या पार पडायच्या, समाजात कोणती कर्तव्य पार पडायची, या सर्वांचं मार्गदर्शन आणि समुपदेशन त्या काळामधल्या गुरूंकडून केलं जात होतं. म्हणजे मार्गदर्शनाची आणि समुपदेशकाची जी भूमिका आहे ती भूमिका एक महत्त्वपूर्ण भूमिका त्या काळातल्या गुरुकडून केली जात असलेली आपल्याला दिसून येईल. आणि हे सगळं करत असताना त्या गुरुकुलामध्ये साधारणपणे 9 प्रकारच्या ज्या सूचना आहेत किंवा ज्या 9 प्रकारचा उपदेश आहे हा उपदेश त्या काळातल्या गुरुकडून केला जात असलेला आपल्याला दिसून येईल. म्हणजे मार्गदर्शन आणि समुपदेशन करत असताना ह्या 9 प्रकारच्या ज्या अंतिम सूचना आहेत त्या 9 प्रकारच्या अंतिम सूचना त्या काळामध्ये त्या शिष्याकडून किंवा त्या गुरुकडून त्या शिष्याला दिल्या जात होत्या. आता ह्या कोणत्या सूचना होत्या किंवा कोणत्या प्रकारचं मार्गदर्शन त्या गुरुकडून केलं जायचं तर नेहमी खरे बोला, नेहमी खरं बोला आणि शिष्य धर्म पाळा. म्हणजे ज्याला आपण म्हणतो सत्यम वद, नेहमी सत्य बोललं पाहिजे, नेहमी प्रामाणिक राहिलं पाहिजे, नेहमी खरं बोललं पाहिजे, खोटं कधीही बोलायचं नाही. मग ते गुरुकुलामध्ये असेल किंवा कुटुंबामध्ये समाजामध्ये गेल्यानंतर वागत असताना असेल की नेहमी खरं बोला. अशा प्रकारची एक मार्गदर्शक सूचना तो गुरु आपल्याला शिष्याला द्यायचा. कारण शिष्याचा तो धर्मच आहे, नेहमी खरं बोलणं हा शिष्याचा धर्म आहे आणि त्यामुळं तो शिष्य धर्म त्यानं पाळायला पाहिजे. म्हणून नेहमी खरं बोला अशा प्रकारची पहिली सूचना तो शिष्य तो गुरु त्या शिष्याला देत होता. त्यानंतर कर्तव्याकडे कधीही दुर्लक्ष करू नका. म्हणजे स्वतःचं जे काही कर्तव्य आहे मग स्वतःच्या कुटुंबातलं कर्तव्य असेल, एक मुलगा म्हणून असेल, एक भाऊ म्हणून असेल किंवा एक पिता म्हणून असेल किंवा एक पुत्र म्हणून असेल, कोणत्याही प्रकारचं कर्तव्य असेल किंवा समाजामध्ये गेल्यानंतर जे काही कर्तव्य आपल्याला पार पाडायचं आहे त्या कर्तव्याकडं कधीही दुर्लक्ष करू नका. अतिशय प्रामाणिकपणे हे कर्तव्य पार पाडा. अशा प्रकारचं दुसरी सूचना किंवा मार्गदर्शन त्या गुरुकडून केलं जायचं. त्यानंतर प्रसंगानुसार गुरूंकडे स्वतः येत जा. म्हणजे अनेक वेळा जे काही चांगले प्रसंग असतील, आनंदाचे प्रसंग असतील किंवा दुःखाचे प्रसंग असतील त्यावेळेस
गुरुला येऊन भेटत जावा आणि गुरूंकडून मार्गदर्शन घेत जा, अशा प्रकारची एक सूचना दिली जात होती. त्यानंतर गृहस्थ आश्रमामध्ये प्रवेश करून वंशवृद्धी करा आणि परंपरांचे पालन करा. म्हणजे गुरुकुलातलं शिक्षण संपल्यानंतर काय करायचं आहे, तर गृहस्थ आश्रमामध्ये प्रवेश करायचा आहे. आणि गृहस्थ आश्रमामध्ये प्रवेश केल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं कार्य काय आहे की विवाह करणं. आणि विवाह केल्यानंतर आपल्या घराची वंशवृद्धी करणं, आपला वंश वाढवणं आणि जे काही परंपरा आपल्या भारतीय परंपरा, भारतीय संस्कृतीनं घालून दिलेल्या परंपरा असतील त्या सर्व परंपरांचं पालन करणं, ह्या गोष्टी करा, अशा प्रकारची एक सूचना दिली जायची. त्यानंतर आपले आई वडील असतील, आपले गुरु असतील, या सर्वांना काय करा, देव माना. आई वडील, गुरु आणि अतिथी या सर्वांना देव माना. जसं आपण म्हणतो की मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव आणि अतिथी देवो भव. कारण आई वडील, गुरु आणि अतिथी हे आपले देव आहेत आणि त्यांना देवाप्रमाणे त्यांचा सन्मान करा. त्यानंतर वडीलधाऱ्यांचा सदैव मान राखा. आपल्या घरामध्ये जी काही वडीलधारी मंडळी असतील त्यांचा कधीही अपमान करू नका, त्यांचा सदैव मान राखा. त्यांच्याकडून सदैव ज्या काही सूचना असतील, मार्गदर्शन असतील ते मार्गदर्शन घेत जावा. त्यामुळे त्यांचा कधीही उपमर्द करू नका किंवा अपमान करू नका, त्यांचा सदैव आदर करा, त्यांच्या पाया पडा, अशा पद्धतीनं सूचना दिली जायची. त्यानंतर सन्माननीय व्यक्ती भेटल्यास तिचा पण आदर करा आणि सत्पात्री दान करा. म्हणजे एखादी सन्माननीय व्यक्ती जर तुमच्या घरी आली किंवा तुम्हाला कुठं भेटली तर तिचा देखील आदर करा, तिचा सुद्धा अपमान करू नका, तिचा पण आदर करायला शिका. आणि सत्पात्री दान करा, म्हणजे दान करा, पण हे दान करत असताना देखील ज्या व्यक्तीला त्याची गरज आहे अशाच व्यक्तीला ते दान द्या, म्हणजे तुमचं दान हे वाया जाणार नाही. म्हणजे सत्पात्री दान करा. आणि शेवटचं आहे की कधी तुम्हाला शंका आली तर ब्राह्मणांचे मार्गदर्शन घ्या. म्हणजे अनेक वेळा आपल्याकडं दुःखाचे प्रसंग येतील, अडचणीचे प्रसंग येतील, प्रश्न निर्माण होतील, मनामध्ये अनेक शंका निर्माण होतील. अशा वेळेस काय करा, तर ब्राह्मणांचे मार्गदर्शन घ्या. म्हणजे जसं मी मगाशी म्हटलं की आपण रामायणासारखी सिरियल पाहिलेली आहे, महाभारत बघितलेलं आहे किंवा श्रीकृष्ण सिरियल आपण पाहतो की या सर्व प्रकारच्या सिरियल किंवा मालिकांमध्ये आपण पाहिलेलं असेल की राजा जो आहे तो राजा जेव्हा जेव्हा तो खचलेला असेल, जेव्हा जेव्हा त्याला अडचण येतील तेव्हा तेव्हा तो आपल्या गुरुच्या आश्रमामध्ये जात होता आणि गुरुच्या आश्रमामध्ये जाऊन त्या गुरूंकडून मार्गदर्शन घेण्याचं काम करायचा. तशाच पद्धतीनं या ठिकाणी त्यांनी दिलेले आहे की कधी तुम्हाला शंका आली, अडचण आली, प्रश्न निर्माण झाले तर ब्राह्मणांचे मार्गदर्शन घ्या, म्हणजेच गुरुकडे जावा आणि गुरूंकडून मार्गदर्शन घ्या. तर अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमधून आपण ब्राह्मण काळामधील अध्यापनाच्या नेमक्या पद्धती कोणकोणत्या प्रकारच्या होत्या, त्याचबरोबर विद्यार्थ्याची शिस्त कशा पद्धतीने राखली जात होती, स्वयंशिस्तीने कसे ते विद्यार्थी राहत होते, कोणत्याही प्रकारचा पक्षपात न करता सर्वांना समान प्रकारची वागणूक कशी दिली जात होती, आणि त्याचबरोबर शिक्षकाची किंवा गुरुची नेमकी भूमिका काय आहे, ती भूमिका नेमकी कशा प्रकारची होती, ती भूमिका आपण बघितली की पुत्राप्रमाणे प्रेम करणं, निःशुल्क विद्यादान करणं, शिष्यांचा परमोच्च विकास करणं आणि त्याचबरोबर मार्गदर्शन आणि समुपदेशन करणं. आणि मार्गदर्शन समुपदेशन करत असताना ज्या या 9 प्रकारच्या सूचना आहेत त्या सूचना ज्या दिल्या जात होत्या त्या सूचना पण आपण बघितल्या. म्हणजेच अशा पद्धतीनं या व्हिडिओमधून आपण ब्राह्मण काळामधील अध्यापन पद्धती, विद्यार्थी शिस्त आणि शिक्षकाची भूमिका या सर्वांविषयीची माहिती घेतलेली आहे. पुढील व्हिडिओमध्ये आपण ब्राह्मण काळामधील शिक्षणाची नेमकी वैशिष्ट्ये कोणती होती त्या वैशिष्ट्यांचा अभ्यास करणार आहोत. धन्यवाद.